एका सकाळची पहिली किरण खोलीच्या खिडकीतून आत डोकावत होती, पण आकांक्षाच्या मनात मात्र अंधारच दाटून बसला होता. ती बिछाण्यावर डोळे बंद करून पडली होती आणि जुन्या आठवणींमध्ये हरवली होती, जिथे सगळं किती शांत, सुखद आणि कोमल होतं. आता तर प्रत्येक क्षण नवीन वेदना घेऊन समोर यायचा, जणू नशिबाने तिच्याशी कुठला तरी विकृत खेळ खेळला होता. देवा, माझ्या आयुष्यात नेहमी इतक्या कठीण परीक्षा का येतात? प्रत्येक पावलावर नवा संघर्षच का? असे विचार करताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. इतक्या वर्षानंतर आज तिने त्याची एका क्षणाची झलक पाहिली होती. नीट नजर मिळवायलाही वेळ मिळाला नाही. आणि तिच्या नवऱ्याने पाहिलं आणि पुन्हा तेच जुने आरोप. तिच्या चारित्र्यावर अशुद्ध शंका, तिच्यावर होणाऱ्या शारीरिक छळाची नवी मालिका आणि पुन्हा एकदा तिची बदनामी. ज्या चुकांसाठी ती कधी दोषीच नव्हती, त्या पापाची शिक्षा तिला वर्षानुवर्ष भोगावी लागत होती. आणि यात तिच्या सासरच्यांचाही मोठा हात होता. जर त्यांनी तिला समजून घेतलं असतं, तिच्यावर विश्वास ठेवला असता, तर आज ती या नरकातून जात नसती. कदाचित एखाद्या शांत आयुष्यात जगतही असती. इतक्यात खोलीचे दार किरकिरत उघडले आणि तो नशेत टल्ली होत आत आला. त्याला पाहताच आकांक्षा दचकली आणि पटकन उठून बसली. क्षणभरापूर्वीच त्याने आपला राग तिच्यावर काढला होता. ती अजून सावरतही नव्हती आणि तो पुन्हा तिच्यावर तुटून पडणार हे तिला जाणवलं. देवा, आज मला वाचव. ती मनोमन देवाला हाक देत होती, पण तिच्या हाकेला कुठलाही प्रतिसाद नाही असंच तिला वाटत होतं. अगं ये इथे, माझे बूट काढ. आर्यनने तिरस्काराने भरलेल्या आवाजात आदेश दिला. नशेत असतानाही तो तिला कमी लेखणं कधी विसरत नसे. ती घाबरलेली, थरथरणारे पाय ओढत त्याच्या जवळ गेली आणि त्याच्या पायाशी बसली. तिचे हात भीतीने थरथरत होते. आर्यनच्या ओठांवर एक विचित्र हास्य उमटलं. अगं, इतकी का घाबरतेस? जणू मी तुला गिळूनच टाकणार आहे. काळजी करू नको, माझी राणी, तुला काही नाही करणार. हे म्हणत तो पागलसारखा हसू लागला. त्याच्या हास्यात काय विनोद होता हे आकांक्षाला कळत नव्हतं. कदाचित तो पूर्ण शुद्धीवर नव्हता. बूट काढून ती बाजूने निघू लागली. तेव्हाच आर्यनने तिचा हात पकडत तिला थांबवले. इथेच बस, कुठे जाण्याची गरज नाही. त्याचा आवाज, त्याचा हाताळण्याचा ढंग सगळं इतकं त्रासदायक होतं की तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू तरळले. तो नशेत असला की तिला आठवत असे, शुद्धीवर असताना नवऱ्याला आपल्या बायकोचं कौतुक करणं, ममत्व दाखवणं हे काही परवडत नसे. तिने शांतपणे थोड्या अंतरावर बसून घेतले. तेवढ्यात अचानक खोलीचे दार जोरात आपटत उघडलं. सुमित्रादेवी संतापाने आत आल्या. सुनेला आपल्या मुलाच्या बाजूला बसलेलं पाहताच त्यांच्या कपाळावर आठ्या उमटल्या. त्या जलद पावलांनी मुलाजवळ गेल्या. त्याच्या कॉलरला धरून हलवत ओरडल्या, अरे मूर्खा, शुद्धीत आहेस ना? आज मी तुला सांगितलं होतं की ही मुलगी नेहमी तिच्याच जागी राहिली पाहिजे आणि तू तिला बायकोचं स्थान दिलंस. लगेच हो या खोलीतून बाहेर निघ. त्यांनी आपल्या मुलाला इतक्या वाईट पद्धतीने ओरडले की त्याची नशा क्षणात उतरून गेली. तुझी बायको आज पुन्हा एखाद्या प्रेमीसोबत गल्लीवर फिरत होती. मी स्वतः तिला पाहिलं आहे, हातोहात पकडला आहे. एक क्षणही न दवडता त्यांनी आपल्या सुनेवर नवा आरोप फेकला, कारण त्यांचा उद्देश फक्त तिला त्रास देणे आणि तिला मार खाताना पाहणे हाच होता. आई, तुम्ही काय बोलताय? मी तर आकांक्षा. काही बोलण्याआधीच आर्यनने तिचे केस पकडले आणि तिचे डोके जोरजोरात भिंतीवर आपटू लागला. वेदना इतक्या प्रखर झाल्या की ती तडफडत स्वतःला त्याच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करत होती. पण त्या क्रूर माणसाची पकड इतकी घट्ट होती की जणू तो काही तिला मारूनच टाकणार होता. आई, तू बाहेर जा. मीच हिला नीट समजावतो. आज कळेल हिला की किती मोठी चूक केली आहे तिने. आईला बाहेर ढकलल्यानंतर तो पुन्हा पत्नीकडे वळला आणि गुरगुरला, तू कसल्या मातीची बनली आहेस? तुझ्यासारखी निकृष्ट स्त्री मी आयुष्यात पाहिली नाही. तुझ्या जागी दुसरी कोणी असती
तर आतापर्यंत 1000 वेळा मरून गेली असती. पण तुला बहुतेक यातना सहन करण्याचीच खूप हौस आहे. बरं, आज तुझे सगळे शोक पुरवतो. एवढं म्हणत त्याने दरवाजा आतून बंद केला आणि बेल्ट काढला. ती पूर्णपणे थरथरत होती. ज्या माणसाने तिला संरक्षण द्यायचं होतं, तोच तिचा सर्वात मोठा शत्रू बनला होता. हे तुम्ही काय करणार आहात? देवा, मला मारू नका. आधीच खूप वेदनेत आहे मी. ती हंबरडा फोडत म्हणाली, तुला वेदना व्हायलाच हव्यात. कारण तुझे कारनामेच असे आहेत की वेदना मिळाली तरच तू मर्यादेत राहशील. 2 आठवडे तरी सरळ वागशील. कृपया करून आधी माझं पूर्ण बोलणं ऐका. तुमची आई खोटं बोलत आहे. मी असं काही केलं नाही. त्या ज्या माणसाचं नाव घेत आहेत त्याला मी ओळखत सुद्धा नाही. माझ्यावर असा गलिच्छ आरोप लावत आहेत. ती रडत ओरडत म्हणाली. तिला कसं आपलं निष्पाप असणं सिद्ध करावं हेच कळत नव्हतं. हवं तर मी देवावर हात ठेवून शपथ घेते की मी निर्दोष आहे, निष्पाप आहे. नाटक नको. तुमच्यासारख्या बायकांना मी फार चांगलं ओळखतो. आणि त्या क्षणी त्याने बेल्ट उगारला आणि तिला निर्दयपणे मारू लागला. तिची अवस्था बिकट झाली होती. तिच्या वेदनांनी भरलेल्या किंकाळ्या संपूर्ण घरात घुमत होत्या. पण घरातील कोणालाही त्याची तसूभरही काळजी नव्हती. त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं त्यांची हृदय दगडासारखी कठोर झाली आहेत आणि त्यांच्यातील विवेक पूर्णतः मेला आहे. तिला हा अत्याचार कोणाला सांगता येत नव्हता आणि माहेरी परत जाण्याचा मार्गही बंद होता. कारण त्यांनीच तिला घरातून असे फेकून दिले होते जसे दुधातील माशी काढून फेकतात. ती आजपर्यंत समजू शकली नव्हती की तिने कुठला असा अपराध केला होता ज्यासाठी तिला इतका छळ भोगावा लागत होता. साधारण 1 तासभर तो तिच्यावर बेल्टसह तुटून पडला आणि ती वेदनेत तडफडत किंचाळत राहिली. बाहेर बसलेली नेहा तिच्या आवाजाने थरथर कापू लागली. तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. तिला आधीच अंदाज आला होता की काहीतरी भयंकर घडणार आहे. कारण नेहा हीच एकमेव मुलगी होती जी आकांक्षाची खरी काळजी करत होती आणि तिच्यासाठी मनापासून वेदना अनुभवत होती. पण ती बिचारी काहीही करू शकत नव्हती. कारण तिचे क्रूर भाऊ तिला सतत धाक दाखवत आणि धमक्या देत असत की जर तिने या गोष्टीत हस्तक्षेप केला तर तिला घराबाहेर काढतील किंवा एखाद्या दारुड्या किंवा जुगाऱ्याशी तिचे लग्न लावून देतील. हे ऐकून ती फार घाबरली होती आणि म्हणूनच ती कधीही आपल्या भावाच्या विरोधात तोंड उघडत नसे. विराज, जो घरातील दुसरा भाऊ होता, तो तर मर्यादेपलीकडचा मनुष्य होता. त्याने आयुष्यात एकच ध्यास घेतला होता, ऐशाराम. त्याला स्त्रियांबद्दल विकृतीपूर्ण आकर्षण होते आणि त्या पापाच्या दलदलीत तो अनेक वर्षांपासून अडकलेला होता. सुमित्रा देवीलाही हे सगळं माहीत होतं, पण त्यांनी कधीही आपल्या मुलाला रोखलं नाही. त्यांचे नियम फक्त इतरांच्या मुलींवरच लागू होत होते. आकांक्षा वेदनेने पिळवटत होती. तिच्या कमरेत ठिकठिकाणी अशी जळजळ आणि वेदना होत होती की श्वास घेणे सुद्धा कठीण झालं होतं. इतक्या निर्दयी की तिच्या जखमांवर ते काहीही लावत नसत, ना तिला डॉक्टरकडे नेत असत. एवढंच नव्हे, नेहा कधीतरी तिच्यासाठी एखादी औषधाची गोळी किंवा मलम आणत असे आणि ते वापरल्यावर आकांक्षाला थोडा आराम मिळे. तिला स्वतःलाही आश्चर्य वाटत असे की इतका त्रास सहन करूनही ती अजून कशी जिवंत आहे. आकांक्षा जमिनीवर पडून देवाला प्रार्थना करत होती किंवा तिचा नवरा सुधारावा, किंवा त्याला ईश्वरानेच शिक्षा करावी, किंवा तो तिच्या आयुष्यातून कायमचा दूर व्हावा. कारण आता हे सहन करण्याची शक्ती तिच्यात राहिली नव्हती. आईवडिलांच्या घरी असताना तिला असा त्रास कधीच भोगावा लागला नव्हता. तिचं आयुष्य शांत होतं, पण नंतर परिस्थितीने असं वळण घेतलं की तिला मोठं बलिदान द्यावं लागलं आणि ती या घरात आली. हे बलिदान तिने स्वेच्छेने दिलं होतं, कारण तिला माहीत होतं की तिने नकार दिला तर तिच्या भावंडांना मोठं नुकसान सोसावं लागेल. साधारण 2 तास झाले होते. ती अजूनही उठू शकत नव्हती. तेवढ्यात बाहेर मोठा गोंधळ ऐकू आला. ती चकित झाली, चिंतेत पडली. आता कोणती नवी समस्या?
थोड्याच वेळात नेहा धावत धावत खोलीत आली. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. तिने वहिनीला जमिनीवर पडलेलं पाहिलं, कमरेवर खोल जखमा पाहिल्या आणि ती मोठ्याने रडू लागली. ती धावत आकांक्षाजवळ आली आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, ज्याने तुम्हाला इतका त्रास दिला तो या जगातून निघून गेला आहे. तुम्हाला या नरकातून मुक्ती मिळाली आहे. तुम्ही आता स्वतंत्र झालात. आकांक्षा काहीच समजू शकत नव्हती. तू काय बोलतेस? मला काही कळत नाही. नेहा रडत म्हणाली, वहिनी, भाऊचा ॲक्सिडेंट झाला. त्याचा मृत्यू खूप भयानक पद्धतीने झाला. हे सांगून ती पुन्हा रडू लागली. मग आकांक्षाच्या जवळ बसून ती म्हणाली, कृपा करून त्यांना क्षमा करा. त्यांच्या अत्याचारांना विसरून जा. नाहीतर देवापुढे त्यांना उत्तर देणं कठीण होईल. कारण ती स्वतः आपल्या भावाची क्रूरता स्वतःच्या डोळ्यांनी अनेकदा पाहत आली होती आणि त्या आठवणीने तिचे मन व्याकुळ होत होते. आकांक्षाने एक खोल श्वास घेतला आणि वेदनेने डोळे मिटत म्हणाली, माझ्याकडून ते शक्य नाही. मी त्याला क्षमा करू शकत नाही. त्याने मला केवळ माझ्या कुटुंबापासून दूर केलं नाही, तर माझ्या श्वासांनाही ओझं बनवलं. माझं आयुष्य जणू नरकात ढकललं. मी त्याला कधी क्षमा करणार नाही. काही क्षणांपूर्वीची वेदना आता संपल्यासारखी वाटत होती. तिचं मन हलकं झालं. आता ती स्वतंत्र होती, खरी, मुक्त. ती कधीही या घरातून निघू शकत होती. ती पटकन उठली आणि सर्वप्रथम कपाटाकडे गेली, जेणेकरून 2-3 जोड कपडे घेऊन निघण्याची तयारी करता येईल. तिला आपल्या नवऱ्याबद्दल इतका तिरस्कार होता की त्याच्या शेवटच्या विधीपर्यंतही ती येथे थांबू इच्छित नव्हती. बाहेर सुमित्रा देवी बसून रडत होत्या आणि तिला अपशकुनी म्हणत शिव्या घालत होत्या. पण आकांक्षाला याची काहीही पर्वा नव्हती. ती तर आपल्या नव्या मुक्त आयुष्याच्या आनंदात बुडाली होती. लवकरच ती आपल्या कुटुंबाला भेटेल या विचारानेच तिच्या चेहऱ्यावर तेज पसरले आणि मग त्याची आठवण झाली. तोही तिथेच असेल. तिच्या ओठांवर अनायासे सुंदर हास्य उमटलं. कारण त्या मुलाने कधी काळी वचन दिलं होतं, तू कधीही परत आलीस तरी मी तुला स्वीकारेन. तू माझीच राहशील. त्याला हेही माहीत होतं की आकांक्षाच्या जीवनात जे काही घडलं त्यात आकांक्षाचा कसलाही दोष नव्हता. त्याचं नाव होतं रोहन. रोहनही आपल्या भावनांचा कैदी होता. आजपर्यंत तो आकांक्षा व्यतिरिक्त दुसऱ्या कोणालाही आपल्या मनात स्थान देऊ शकला नव्हता. तो अजूनही तिचीच वाट पाहत होता. आकांक्षाने एक छोटी पिशवी काढली आणि घाईघाईने 2-3 जोड कपडे टाकले. आज मी त्याला भेटेन का, असा विचार करून ती थोडी थांबली. नाही, आज नाही. आजच हे अपघाताचं प्रकरण घडलंय. थोडा वेळ जाऊ दे, मग मी त्याच्याशी बोलेन. मला खात्री आहे तो मला पुन्हा आपल्या आयुष्यात स्थान देईल. तिच्या मनातील आनंद थांबूनच राहत नव्हता. थोड्याच वेळात प्रिया खोलीत आली. आकांक्षाला हसताना पाहून तिच्या मानसिक अवस्थेवर शंका आली. प्रिया या परिसरातील एक महिला होती जिचा सुमित्रा देवींच्या घरी सतत वावर असे. कारण तिची मुलगी आणि नेहा या दोघी मैत्रिणी होत्या. ती जोरात आकांक्षाकडे धावत आली आणि हाताला धरून तिला स्वतःकडे ओढत म्हणाली, काय ग, तुझं शहाणपण बिघडलंय का? बाहेर आर्यनचा मृतदेह पडला आहे आणि तू इथे उभी हसते. तुला जरा तरी दुःख नाही? तुझा नवरा जग सोडून गेला. तू विधवा झालीस. हे ऐकताच आकांक्षा जोरात डोके हलवत म्हणाली, त्या माणसानं मला कधीच पत्नीचं स्थान दिलंच नाही. शुद्धीत असताना तर कधी माझ्यावर बायको म्हणून हक्क दाखवला? मग त्याच्या जाण्याचं दुःख मी का करू? त्याने नेहमी माझ्यावर अत्याचारच केला. मला माझ्या कुटुंबापासून दूर ठेवलं. मला त्यांना भेटायला, बोलायलाही परवानगी दिली नाही. आता तो गेला आहे. मी मुक्त झाले आहे. यासाठी देवाचे जितके आभार मानू तितके कमी आहेत. आकांक्षाने गंभीर स्वरात बोलून आपल्या पॅकिंगमध्ये पुन्हा ती गुंतली. जर तुला वाटत असेल की हे लोक तुला सहजपणे या घरातून जाऊ देतील तर तू चुकीची आहेस. त्यांनी तुला इथे विकत आणलं आहे. ते तुला कधीच जाऊ देणार नाही.
प्रियाच्या या शब्दांनी आकांक्षा काही क्षण चिंतेत पडली. मग ती म्हणाली, नाही, असं होऊ शकत नाही. माझं लग्न आर्यनसोबत होतं. मला तो दिवस चांगला आठवतो. माझे वडीलही काय म्हणाले होते ते आठवतंय. त्यांनी या लोकांशी असा करार केला होता, जोपर्यंत आर्यन जिवंत असेल तोपर्यंत मी या घरात राहीन, पण ज्या दिवशी त्याचा मृत्यू होईल त्या दिवशी मी माझ्या कुटुंबाकडे परत जाईन. हे सांगून तिने स्वतःलाच पुन्हा दिलासा दिला. चल ठीक आहे, प्रिया म्हणाली. तुलाच ठाऊक असेल त्या दिवशी काय झालं होतं. माझी तर एवढीच प्रार्थना आहे की देव तुझ्यासाठी जे काही घडवेल ते चांगलंच घडव. आयुष्यात आता कोणतीही अडचण तुझ्या मार्गात येऊ नये. तू फार सहन केलंय. आता तुझ्या आयुष्यात फक्त सुखच यावं. प्रियाला मिठी मारत आकांक्षा म्हणाली, आपली खूप आठवण येईल मला. इथे मोजकेच लोक माझ्याशी चांगले वागत होते, त्यात तुम्हीही आहात. फक्त माझ्यासाठी प्रार्थना करा की मी माझ्या मार्गापर्यंत पोहोचेन आणि माझ्या मनातील इच्छा पूर्ण होतील. चल, आता बाहेर अंतिम यात्रेचा गडबड आवाज आहे. सगळे तिकडे जात असतील. प्रियाने काही पैसे आकांक्षाच्या हातात दिले आणि म्हणाली, हे ठेव, तुला उपयोगी पडतील. तिथे पोहोचल्यावर मला नक्की कळव. हो आंटी, काळजी करू नका. मी नीट जाईन आणि एकदा सगळं आटोपलं की तुम्हाला फोन करून माझी खुशाली सांगेन. तुम्ही फक्त माझ्यासाठी प्रार्थना करा. बाळा, माझा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबतच आहे. एवढं म्हणत प्रिया खोलीतून निघून गेली. आकांक्षा मात्र मागच्या दरवाजाकडे जाऊन योग्य वेळी घरातून बाहेर पडण्याची वाट पाहू लागली. काही वेळाने बाहेर मोठा आवाज उठला आणि तेच अंतिम यात्रेचा हलकल्लोळ असल्याचं कळालं. आकांक्षा पाठीमागच्या दरवाजाकडे वळली, पण ती बाहेर पडण्याआधीच कोणीतरी तिचा हात झपाट्याने पकडून तिला स्वतःकडे खेचलं. ती तयार नव्हती. त्यामुळे जणू कापलेली फांदी ओढली जाते तसेच तिचे संतुलन बिघडून ती त्याच्या दिशेने ओढली गेली. तिने वर पाहिलं आणि समोर तोच क्रूर माणूस उभा होता, जो पहिल्या दिवसापासून तिला विचित्र वासनापूर्ण नजरेने पाहत होता. ती गेली 2 वर्ष त्याच्यापासून स्वतःला वाचवत होती, पण आज आज जणू तिचं नशीब तिच्या विरोधात उभं होतं. हा तर माझी महाराणी कुठे चालली आहे, तो विराज व्यंगाने म्हणाला. विराजचा आवाज, त्याच्या तिरस्काराने भरलेला भाव पाहताच आकांक्षाच्या अंगातून एक थरकाप गेला. मला सोडा, माझ्यावर हात टाकण्याची तुमची हिंमत कशी झाली? ती जोरात ओरडली. मी आता तुमची कैदी नाही आणि ना तुमची दासी. ज्या माणसाशी माझं लग्न झालं होतं तो आता या जगात नाही, त्यामुळे मी मुक्त झाले आहे. मला जिथे जायचं असेल तिथे जाईन. तिचं बोलणं ऐकताच विराज संतापाने हसला आणि म्हणाला, अगं, तू कशी काय मुक्त झालीस? माझ्या भावानं तुला पैसे देऊन विकत आणलं होतं. तू आमची सेवा करायची जोपर्यंत आम्ही तुला सोडण्याची परवानगी देत नाही तोपर्यंत. माझा भाऊ मेलाय, पण तो इथून जाऊ शकत नाही. नियमांनुसार आता भावाच्या मृत्यूनंतर तू माझी झाली आहेस. आता तू माझी बनूनच राहशील. त्याचा आवाज आणि त्याचे शब्द आकांक्षाच्या आत्म्यालाच टोचत होते. त्याने अजून बोलणं पूर्ण केलंही नव्हतं की आकांक्षा डोळ्यासमोर अंधुक होत चक्कर येऊन खाली कोसळली. या भयानक गोष्टीचा धक्का ती सहनच करू शकली नाही. आकांक्षाला बेशुद्ध पडताना पाहून विराजच्या ओठांवर एक विकृत गोड स्मित उमटलं. तो तिच्या जवळ बसला. तिच्या गालावर हलकेच थाप देत म्हणाला, अगं, एवढ्याशा गोष्टीने तू बेशुद्ध झालीस? अजून तर अनेक आश्चर्य तुझी वाट पाहतायत. कल्पना करताच माझा आनंद वाढतोय की तुझी काय अवस्था होणार आहे. एवढं म्हणत त्याने तिला सहज उचलून उभं केलं आणि आपल्या भविष्यातील बायकोला उचलून खोलीत घेऊन गेला. परिणाम काय होईल याची पर्वा न करता तो स्वतःच्या विकृत इच्छांच्या विचारातच हरवलेला होता. घरातील इतर स्त्रियांनी हे पाहिलं तेव्हा त्या कुजबुजू लागल्या. काहींनी तर आश्चर्याने दात खाली बोट धरलं, पण विराजला कोणाची पर्वा नव्हती. आकांक्षाला पलंगावर ठेवून त्याने तिच्यावर चादर घातली
आणि स्वतः खोलीतून बाहेर निघून गेला. त्याच्या मनात आता पुढे काय करायचं हे ठरलं होतं. संध्याकाळी जेव्हा घरातील सगळे लोक जमले तेव्हा सुमित्रा देवी संतापाने म्हणाल्या, "बस, आता पुरे झाले. या मुलीला घरात कोणताही मान मिळणार नाही. तिची ओळख आता फक्त एका नोकरानीची असेल. तिला आर्यनच्या खोलीतून काढून मागच्या जुन्या खोलीत पाठवा." त्यांचे बोलणे पूर्ण होण्याआधीच विराज मध्येच बोलला, "तुम्हाला असं काही करण्याची गरज नाही. ती जिथे आहे तिथेच राहू द्या." सुमित्रा देवी अविश्वासाने काही क्षण मुलाकडे पाहत राहिल्या आणि मग विषारी स्वरात म्हणाल्या, "काय, तुझं तिच्यावर मन तर नाही आलंय ना? तिच्यासाठी तू आमच्या विरुद्ध जातोयस?" विराज ठामपणे म्हणाला, "आई, तुम्हाला चांगलं माहीत आहे की माझं मन तिच्यावर आज नाही आलं. मी तिला पहिल्या दिवशी पाहिलं तेव्हाच तिच्यावर जळलो. मी तुम्हाला सांगितलंही होतं की मला तिच्याशी लग्न करायचं आहे, पण तुम्ही माझं ऐकलंच नाही आणि माझं लग्न तुमच्या ओळखीच्या लोकांच्या मुलीशी लावून दिलं. जरी तुम्हाला माहीत होतं की ती अत्यंत उद्धट आहे. आम्ही दोघेही रागीत, नातं कोसळणारच होतं आणि शेवटी घटस्फोट झाला. माझं काही बिघडलं नाही, कारण मी पुरुष आहे. समाज काही बोलत नाही, पण तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं ना." त्याचा आवाज आता अधिक कठोर झाला. "आता जर मला पुन्हा एकदा आयुष्य सुरुवात करण्याची संधी मिळत असेल तर मी ती गमावणार नाही. यावेळेस मी कोणाचं ऐकणार नाही. इथे बसलेले सगळे लक्ष देऊन ऐका. काही महिने गेले की मी आकांक्षाशी लग्न करणार आहे आणि ती या घराची शान बनेल. आणि कोणीतरी तिच्याशी वाईट वागलं, तिला त्रास दिला किंवा अपशब्द काढला तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. मी त्या व्यक्तीला या घरातून बाहेर काढायला एक क्षणही लावणार नाही." बोलणं पूर्ण करून विराज तेथून निघून गेला, पण खोलीत बसलेले सगळेजण स्तब्ध झाले होते. अर्जुन, जो त्याच्या काकांचा मुलगा होता, तो त्वरेने सुमित्रा देवींकडे गेला आणि त्याच्या कानाजवळ हळू आवाजात म्हणाला, "मोठी मम्मी, आता तर मोठं संकट उभं राहील. जर ही मुलगी घराची मालकीण बनली तर तुमची सगळी इज्जत संपेल. ती नक्कीच तुमच्यावर सूड उगवेल." अर्जुनचा हा स्वभाव वैशिष्ट्य घरातल्या सगळ्यांना नकोसा होता, कारण तो बायकांसारखा प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायचा, चुगली करायचा, सगळ्यांच्या गोष्टी इथून तिथे पोहोचवायचा आणि लोकांना भडकवणं हा त्याचा आवडता छंद होता. फक्त सुमित्रा देवीच त्याला आवडत असत, कारण त्यांचीही वृत्ती तशीच होती. "माझा मुलगा आहे तोपर्यंत तुला कुणाची पर्वा करण्याची गरज नाही." सुमित्रा देवी कटाक्षाने म्हणाल्या, "आणि माझ्याबद्दल बोलायचं तर मी चांगलंच जाणते की त्या स्वस्थ मुलीला कसं हाताळायचं." अर्जुन आत्मविश्वासाने बोलला, "माझीही तुमच्याकडून याच अपेक्षा आहेत." एवढं म्हणत तो तेथून निघून गेला, कारण त्याचा हेतू साध्य झाला होता. घरातील बहुतेक पुरुषांची नजर त्या निरागस सुंदर मुलीकडे असे. प्रत्येकाला वाटत असे की ती त्यांच्या वाट्याला यावी, पण यावेळी विराजनं ठरवलं होतं की कोणीही तिच्याकडे वाईट दृष्टीने पाहणार नाही. तो जेव्हा खोलीत परत आला तेव्हा आकांक्षा शुद्धीवर आली होती. ती छताकडे निर्विकारपणे पाहत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. विराज तिच्याजवळ बसणार होता तेवढ्यात ती अचानक उठून बसली आणि किंचाळत म्हणाली, "सावधान. माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केला तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. मी तुझा चेहराच ओरबाडून काढेल." विराजने तिच्या छोट्या हातांकडे पाहिलं आणि मग स्वतःच्या मोठ्या हातांकडे पाहून हसत म्हणाला, "जरा हे तुझे छोटे हात बघ आणि स्वतःच्या शब्दांचा विचार कर. तुझ्या शक्तीने आणि धैर्याने तू माझं काहीही बिघडवू शकत नाही." त्याचा स्वर पूर्णपणे तिची थट्टा करणारा होता. समोर बसलेल्या मुलीच्या अंगात संतापाचा ज्वालामुखी उफाळून आला. आर्यनच्या मृत्यूनंतर तिच्यात एक विचित्र, उग्र बदल स्पष्टपणे दिसत होता. आता ती कुणाचा देखील आदर करत नव्हती, कारण तिच्या मनात पक्क बसलं होतं, ज्याने तिला छळलं तो संपला. आता घरातील इतर लोकांशी तिचं कोणतंच नातं शिल्लक नाही. फक्त तिला इथून बाहेर पडायचं होतं. "तू इथे का आलास? मला तुझ्याशी काही बोलायचं नाही." आकांक्षा चिडून म्हणाली,
कारण तिला जाणवलं की तो मुद्दाम वाद वाढवतोय. तेव्हा विराज शांतपणे म्हणाला, मी तुला फक्त हे सांगायला आलो आहे की मी काही नीच माणूस नाही जो तुझ्या मजबुरीचा फायदा घेईन. मला तू आवडतेस. मी तुझ्याशी लग्न करू इच्छितो. जसेच काही महिने पूर्ण होतील मी तुझ्याशी लग्न करीन आणि तुला पत्नीचा मान देईन. विराजचे बोलणे पूर्ण होत नव्हतं की आकांक्षा हसू लागली आणि म्हणाली, सरळ का नाही सांगत की तूही माझ्यासोबत तेच करू इच्छितोस जे तुझ्या भावानं माझ्यासोबत केलं. पण यावेळी मी थेट पोलिसांकडे जाईन. विराजचा चेहरा ताबडतोब कठोर झाला. सावधान, जर कोणीतरी तुझ्यावर जबरदस्ती केली असेल तर त्याची तुला शिक्षा मिळेल. पण ज्या दिवशी तू पोलिसांकडे गेलीस तो तुझा शेवटचा दिवस असेल, हे लक्षात ठेव. आमच्या घरातील स्त्रिया आमचा सन्मान आहेत. पोलीस स्टेशन हे पुरुषांचं ठिकाण आहे. आमच्या घरातील कुठलीही स्त्री कधीच तिथे गेली नाही. ते ठिकाण बदनाम आहे. तू तिथे गेलीस तर तुझी इज्जतच जाईल. तो थंड निर्दयी स्वरात म्हणाला. पण आकांक्षाला आता या धमक्यांचा काहीच फरक पडत नव्हता. तिच्या डोक्यात एकच गोष्ट होती, कसेही करून तिला इथून निघून जायचे आहे आणि त्यासाठी ती सगळ्यांच्या झोपेची वाट पाहत होती. ठीक आहे, ती म्हणाली, जर तुला माझ्याशी लग्न करायचं असेल तर माझीही एक अट आहे. आपल्या लग्नापर्यंत तू माझ्याजवळ येणार नाही, ना माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करशील. जर तू माझ्याकडे कोणतेही नाते जोडण्याचा प्रयत्न केलास तर मी तो करार मोडेन आणि इथून लगेच पळून जाईन. ती फक्त त्याला तिथून दूर ठेवण्यासाठी खोटं बोलत होती. विराजने मिश्किल हसत विचारलं, ते सगळं ठीक आहे, पण आज रात्री इथून पळून जाण्याचा जो तुझा बेत आहे त्याचं काय? आकांक्षा घाबरली. तिला वाटलं नव्हतं की समोरचा माणूस तिच्या मनातले इतकं अचूक वाचेल. ती ताबडतोब जोरात नकार देत म्हणाली, असं नाही, तुला गैरसमज झाला आहे. मी इथून कुठेही पळत नाही. मला तर हेही माहीत नाही की मी कोणत्या शहरात आहे. तुमच्याबरोबर आल्यापासून मला बाहेर जाण्याची परवानगीच नाही. मग मी एकटी कशी प्रवास करणार? विराज शांतपणे म्हणाला, मी स्त्रियांची वृत्ती चांगली ओळखतो. त्या खूप दिवस संयम धरतात, पण एकदा तो संयम तुटला की मग त्या कुणाचाही विचार करत नाही. त्यांना फक्त स्वतःचं सुख दिसतं आणि ते मिळवण्यासाठी त्या कुठल्याही टोकाला जातात. भावामुळे तू खूप सहन केलंय. आता तुझं सुख तुझ्या कुटुंबाशी जोडलेलं आहे आणि ते मिळवण्यासाठी तू काहीही करू शकतेस, हे मला नक्की माहीत आहे. पण माझं एक लक्षात ठेव, ज्या दिवशी तू मला फसवण्याचा प्रयत्न केलास, माझ्या डोळ्यात धूळ फेकलीस, त्या दिवशी मीही माझा प्रत्येक विश्वास आणि आदर विसरेन. मग मी माझी मर्यादा ओलांडायला एक क्षणही लावणार नाही आणि नंतर मला कुठलाही पश्चातापही होणार नाही. हे बोलून तो शांतपणे खोलीतून बाहेर गेला. त्याने अत्यंत स्पष्ट शब्दात धमकी दिली होती. तसेच हेही सांगून गेला होता की आता तिच्यावर कोणताही अत्याचार केला जाणार नाही. उलट तिला घरातील इतर स्त्रियांसारखा मान मिळेल. पण इतक्या छोट्या वयात इतके अत्याचार सोसलेल्या आकांक्षेच्या मनात विश्वास नावाची गोष्टच उरली नव्हती. तिला इथले सर्व लोक अत्याचारीच वाटत होते. तिने वेदनेने डोळे मिटले आणि भूतकाळातील सगळे क्षण तिच्या डोळ्यांसमोर फिरू लागले. तो दिवस आकांक्षा आजतागायत विसरू शकली नाही, ज्या दिवशी तिने पहिल्यांदा आर्यनला पाहिलं होतं. पहिल्या नजरेत तो तिला अत्यंत घृणास्पद वाटला होता. ती आपल्या मैत्रिणींसोबत फुले तोडायला गावाबाहेर गेली होती. त्याचवेळी आर्यन आपल्या काही मित्रांसोबत कारने तिथे आला. इतर सगळ्या मुली त्याच्याकडे नजर रोखून पाहत होत्या, पण आकांक्षा त्याच्या अस्तित्वाकडे पूर्ण अनभिज्ञ राहून फुले गोळा करण्यात गुंतलेली होती. आर्यनला हे पाहून संतापच आला. आजवर कोणत्याही मुलीने त्याला अशी उपेक्षा केली नव्हती. फक्त ही एकच, जी स्वतःला काय समजत होती देव जाणे. तो जड पावलांनी तिच्यासमोर येऊन उभा राहिला. आकांक्षावर सावली पडली तेव्हा तिने वर पाहिलं आणि कपाळावर आठ्या उमटल्या. ती रागाने म्हणाली, हे काय आहे? माझ्या रस्त्यातून बाजूला व्हा. या गावाचा मोठा सरपंच हा आर्यनचा मामा असल्यामुळे तो मनमानी करीत फिरत असे. कोणालाही तोडत
उलटत सुंदर मुलींना निर्लज्जपणे पाहत राहणं हे त्याच्यासाठी काही नवीन नव्हतं. कुणी त्याला रोखलं तर तो सरपंचांचं नाव घेतात समोरचा गप्प बसायचा. बहुतेक तुला माहीत नाही मी कोण आहे. मी सरपंचांचा पुतण्या. तो बोलत असतानाच आकांक्षाने हात उगारत त्याला थांबवलं. बस, मला आणखी काही ऐकायचं नाही. तू कुणाचाही पुतण्या असलास तरी मला फरक पडत नाही. सध्या मला तुझ्यावर प्रचंड राग आलाय. माझ्या वाटेतून बाजूला हो. मला घरी जायचं आहे. असं म्हणून ती त्याच्या बाजूने जात होती तेव्हाच आर्यनने तिचा हात पकडला. आजवर कुठल्याही परपुरुषाने आकांक्षाला स्पर्श केला नव्हता. अचानक तिच्या अंगातून वीज गेल्यासारखी ती थरथरली आणि क्षणाचाही विलंब न करता तिने त्याच्या गालावर एक झणकन थप्पड दिली. तिलाही कळलं नाही ते तिने कसं केलं. आर्यनचा चेहरा संतापाने लाल झाला. तिथे सरपंचांची माणसेही होती आणि त्याचे स्वतःचे मित्रही. सगळ्यांसमोर त्याला अपमानास्पद वाटलं. त्या क्षणी त्याने काही बोललं नाही, फक्त निघून गेला. पण मनोमन त्याने ठरवलं की या मुलीला असा धडा शिकवेल की ती स्वतःच्याच नजरेत खाली जाईल. दरम्यान आकांक्षाच्या घरी तिच्या लग्नाची तयारी सुरू होती. रोशनशी तिला खूप प्रेम होतं. दोघे लहानपणापासून एकत्र वाढले होते. घरच्यांनीही त्यांच्या भावना ओळखून साखरपुडा करून दिला. आकांक्षा आता 18 वर्षांची झाली होती आणि गावात मुलींची लग्न लवकर लावण्याची प्रथा होती. रोहन 3 वर्षांनी मोठा 21 वर्षांचा होता आणि आपल्या भावासोबत व्यवस्थित व्यवसाय सांभाळत होता. त्यांचे कपड्यांचे मोठे दुकान होते आणि कमाईतही उत्तम, म्हणून भविष्य सुरक्षित होतं. आकांक्षाची आईही खुश होती की मुलीचं चांगल्या घरात लग्न ठरत होतं. पण त्याचवेळी एक मोठं संकट घोंगावत होतं. आकांक्षाच्या वडिलांनी एका सावकाराकडून मोठी रक्कम उधार घेतली होती आणि 1 वर्षात पैसे परत देण्याचं वचन केलं होतं. पण पैसे परत न केल्याने सावकार घरात आला आणि धमक्या देऊ लागला. पैसे नाही दिलेत तर मी तुमचं घर जप्त करीन आणि तुमच्या मुलींनाही उचलून नेईन. घरच्यांवर काळा डोंगर कोसळला. आकांक्षाच्या लहान अशा 4 बहिणी होत्या. मासूम, नाजूक. त्यांचं आयुष्य धोक्यात होतं. त्यांना काय करावं याचं काही सुचत नव्हतं. आणि तेव्हाच आर्यनला संधी मिळाली. तो सरळ आकांक्षाच्या वडिलांकडे गेला आणि म्हणाला, मी पैसे देतो, तुम्ही कर्ज फेडा, पण त्या बदल्यात तुमच्या मुलींमधून एकीचे लग्न माझ्यासोबत करावे लागेल. आणि अशा प्रकारे आकांक्षाचा बळी देण्यात आला. तिचं लग्न आर्यनसोबत लावून देण्यात आलं. आर्यन तिला लग्नानंतर थेट शहरात घेऊन आला आणि तिचं नरकासारखं आयुष्य सुरू झालं. पहिल्याच रात्री आर्यनने आपल्या बायकोला तिची जागा दाखवली होती. दुसरीकडे विराजने त्या दिवशी आपल्या बहिणीला पहिल्यांदा पाहिलं. त्या क्षणापासून तो तिच्यावर मोहित झाला होता. आजपर्यंत त्याचं मन कोणत्याही स्त्रीकडे वळलं नव्हतं. घरातील लोक त्या निरागस मुलीवर अत्याचार करीत असताना त्याचं हृदय आतून तुटत असे. आकांक्षाला तो यापूर्वीही पाहिलं होतं. ती 3 वर्षांपूर्वी आईसोबत शहरात आली होती. तेव्हा तिची आई आजारी असल्याने 1 आठवडा ती रुग्णालयात राहिली होती. त्याच वार्डमध्ये विराजची एक मावशी दाखल होती, ज्याला भेटायला तो रोज येत असे. तिथेच त्याने आकांक्षाला पहिल्यांदा पाहिलं आणि लगेच आईशी तिच्यासोबत लग्नाबद्दल बोललं. पण सुमित्रा देवींनी सरळ नकार दिला आणि त्याचं लग्न जबरदस्तीने दुसरीकडे लावून दिलं. जेव्हा त्यानं पुन्हा तिला आपल्या भावाची पत्नी म्हणून पाहिलं तेव्हा त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्याने आईशी जोरदार वाद घातला, पण सुमित्रा देवीनं त्याचं एकही ऐकलं नाही. तिने त्याला भावनिकरित्या ब्लॅकमेल करून म्हटलं, तू स्वतःच्या आयुष्याकडे बघ, भावाच्या बायकोकडे नजर ठेवणं शोभणार नाही. त्याला अनिच्छेने मागे हटावं लागलं. पण जेव्हा जेव्हा त्या मुलीवर अत्याचार होत तेव्हा त्याचं मन अस्वस्थ होत असे. दुसरीकडे आर्यनला ठाऊक होतं की त्याची बायको रेहोनवर मनापासून प्रेम करते आणि त्यांचं लग्न होणार होतं. त्यामुळे तो तिला नेहमी तिच्या जुन्या आयुष्याची चीड भरलेली टोमणे मारित असे. त्याची आईही आकांक्षाला बदनाम करण्याची एकही संधी सोडत नसे.
आकांक्षा जर शेजारच्या एखाद्या महिलेशी बोलली तर ती रागाने तिला मारहाण करून घेत असे आणि आरोप लावत असे की ती परपुरुषांशी बोलते. या सगळ्यांतून विराजचं स्वतःचं लग्नही आईच्या मैत्रिणीच्या मुलीशी झालं होतं, जिच्याशी त्याचं काहीच जुळलं नाही. रोज भांडण, घरातील तणाव आणि शेवटी त्याने तिला घटस्फोट दिला. यानंतर आर्यनलाच समजले की विराज आपल्या बायकोकडे अधिक लक्ष देत आहे. म्हणून त्यानं विराजला 1 वर्षासाठी परदेशात पाठवलं. त्या वर्षभरात त्याने आपल्या पत्नीवर पूर्वीपेक्षा अधिक अत्याचार केले, पण त्याचे अत्याचार फार काळ चालले नाही. देवाने त्याला शिक्षा दिली आणि त्याचा अंत झाला. परंतु त्याच्या मृत्यूनंतर आकांक्षेच्या मनात खोल अविश्वास निर्माण झाला होता. तिला आता कुणावर विश्वास ठेवायचा कसा हेच कळत नव्हतं. त्या रात्री ती झोपायला गेली आणि त्या क्षणी तिने संधी साधली. ती शांतपणे घराच्या मागच्या दरवाजातून बाहेर पडली. विराज त्यावेळी छतावर उभा होता. पाठीमागे एक मुलगी घरातून बाहेर जाताना दिसताच त्याला सर्व समजलं. त्यानं खोल श्वास घेतला आणि फोन काढून आपल्या सिक्युरिटी गार्डला कॉल केला, ज्याला त्यानं आधीच गल्लीच्या कोपऱ्यावर पहाऱ्यासाठी उभं केलं होतं. कारण त्याला माहीत होतं की ही मुलगी त्याचं ऐकणार नाही. आकांक्षा जशी गल्ली पार करू लागली तशी कोणीतरी तिचा हात पकडला. तो विराजचाच गार्ड होता. ती ओरडणार इतक्यात त्यानं तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तिला ओढत परत घरात घेऊन गेला. विराज तिच्यासमोर आला आणि थंड स्वरात म्हणाला, "मी सांगितलं होतं ना, घराबाहेर पाऊल ठेवू नकोस. माझं एकदाच बोलणं तुला समजलं नाही का?" तो तिच्या दिशेने पुढे आला तशी ती घाबरून मागे सरकली आणि डोक्यावर हात ठेवला, जणू पुन्हा मार खाणार असल्याची भीती. हे पाहून विराजचं हृदय धडधडू लागलं आणि त्याला स्वतःचीच लाज वाटली. त्याचा स्वर नरम झाला. तो म्हणाला, "घाबरू नकोस. मी तुला काहीही त्रास देणार नाही. फक्त तुझ्या खोलीत जा आणि पुन्हा अशी चूक करू नकोस, नाहीतर शिक्षा होईल." उत्तरादाखल आकांक्षा रडत म्हणाली, "मला इथे आणखी राहायचं नाही. मला माझ्या घरी जायचं आहे. मला माझ्या कुटुंबाची आठवण येते. मला रोहनला भेटायचं आहे. त्यानं सांगितलं होतं की तो मला स्वीकारेल." इतक्या दिवसांपासून मनात दडवून ठेवलेली गोष्ट आज तिच्या तोंडून बाहेर पडली. विराजला लगेच कळालं की आता या मुलीला सगळं सत्य सांगण्याची वेळ आली आहे. तो म्हणाला, "तू आधी माझ्यासोबत अभ्यासिकेत चल. मला तुला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आणि दाखवायच्या आहेत. त्यानंतर तू जे ठरवशील ते मला मान्य असेल." तो तिला अभ्यासिकेत घेऊन गेला आणि एक व्हिडिओ चालू केला. जसजसा व्हिडिओ पुढे जाऊ लागला तसतसा आकांक्षेच्या पायाखालची जमीन सरकू लागली. त्या व्हिडिओमध्ये दुसरा कोणी नसून तिचा प्रियकर रोहन स्वतः आर्यनसमोर बसला होता आणि तिचाच सौदा करत होता. त्यानं आर्यनला सुचवलं होतं की आपल्या मामाला सांग की आकांक्षाच्या कुटुंबावर कर्जाचा आरोप लावावा आणि मग स्वतः उदार बनून कर्ज फेडून आकांक्षाला घेऊन जा. बदल्यात रोहनने आर्यनला वचन दिलं होतं की तो त्याला शहरातील एक श्रीमंत व सुंदर मुलगी मिळवून देईल. हे पाहून आकांक्षा कोसळली. तिला हे मान्य करावंच लागलं, कारण व्हिडिओ खोटा नव्हता. ती शांतपणे उठली, आपल्या खोलीत गेली आणि तासनतास रडत बसली. ती पुन्हा पुन्हा देवाचे आभार मानत होती की त्या दुर्दैवी माणसाबरोबर आयुष्य जगायला गेली नाही, नाहीतर कधी काय झालं असतं कोणास ठाऊक. दिवस झपाट्याने पुढे सरकत गेले. आता कोणाचीही हिंमत नव्हती की आकांक्षाला हात लावेल किंवा वाईट बोलेल, कारण आता विराज तिच्यासमोर भिंतीसारखा उभा होता. तिच्यावर झालेले अत्याचार तो मागे जाऊन मिटवू शकत होता, पण पुढे कोणताही अत्याचार होऊ न देण्याची ताकद त्याच्यात होती. आकांक्षालाही आता जाणवायला लागलं होतं की हा माणूस खरोखरच तिच्यासाठी चांगला आहे. तिच्या मनातील भीती हळूहळू कमी होत गेली. काही दिवसांनी तिचे कुटुंबीय तिला भेटायला आले. ती त्यांना पाहताच त्यांच्या मिठीत पडून रडू लागली. त्या दिवशी तिला असं वाटलं की जणू जगातील सगळा आनंद तिला मिळाला आहे. जाताना तिच्या आईने म्हटलं, "विराजचा हात धर. यावेळेस तुला निराशा मिळणार नाही. मी त्याच्या डोळ्यात तुझ्यासाठीची ओढ पाहिली आहे. मला खात्री आहे की तो माझ्या मुलीला सुखी ठेवेल."
आकांक्षानं आईचे शब्द ऐकले. काही महिने गेल्यानंतर विराज पुन्हा तिच्याकडे आला आणि तिला विवाहाचा प्रस्ताव दिला. आकांक्षानं हसत आनंदाने हो म्हटलं. नशिबाने तिला दुसरी संधी दिली होती आणि तिनं ती दवडायची नाही असं ठरवलं. तिच्याकडे पुन्हा आयुष्य घडवण्याची संधी होती. तिनं स्वतःवर विश्वास ठेवला आणि विराजसोबत सुंदर आयुष्याच्या नव्या मार्गावर पाऊल ठेवलं. त्यानंतर तिने सुखाने विराजसोबत आपला संसार सुरू केला. पण विराजने तिला मनापासून प्रेम केलं, तिची काळजी घेतली आणि तिला धीर दिला. तिच्या मनातून त्याच्याविषयीचे गैरसमज काढले आणि हळूहळू ती सर्व दुःख विसरून त्याच्यासोबत सुखाने राहू लागली. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या जीवनात नवीन संधी मिळाली तर ती स्वीकारली पाहिजे. कारण प्रत्येक वेळी आपल्याला दुःख आणि अपयशच मिळेल असे नाही. काही प्रसंग आणि व्यक्ती आपल्या आयुष्यात तो आनंद घेऊन येतात ज्याची आपण कल्पनाही करत नाही. म्हणून जीवनात माणसाने पुढे जायलाही शिकले पाहिजे. देवाने नक्कीच आपल्यासाठी काहीतरी चांगला विचार करून ठेवला असेल. तर मित्रांनो, ही कथा फक्त मनोरंजनासाठी तयार करण्यात आली आहे. सर्व पात्रे काल्पनिक आहेत. जिवंत किंवा मृत व्यक्ती, घटना किंवा समाजाशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग आहे. कोणत्याही व्यक्ती, धर्म किंवा समाजाची भावना दुखावणे हा उद्देश नाही. तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. धन्यवाद.